भिवंडी शहराच्या पद्मानगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले। शिवसेना शिंदे गट भिवंडी पूर्व शहर प्रमुख संजय कापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वेळेत हे शिबिर संपन्न झाला। या महाआरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या शिबिरामध्ये जनरल सर्जरी, हृदयरोग तपासणी, लहान मुलांचे आजार, कॅन्सर तपासणी, महिलांची आरोग्य तपासणी तसेच डोळ्यांची व नेत्र तपासणी करण्यात आली। यासोबतच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे व चष्म्याचे वाटपही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान संजय कापूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केले। जिजाऊ संस्थेचे फराज इस्माईल व त्यांच्या संपूर्ण टीमने शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। यावेळी संजय कापूरकर यांनी बोलताना सांगितले की जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांनी सांगितले की ही संस्था केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भिवंडी शहर व ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य लोकांना मदत करत असतात। पद्मानगर येथील या कार्यालयात 12 महिने विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगितले। पेन्शन योजना, रेशन कार्ड आदी शिबिरामध्ये नागरिकांना 100% लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले। जास्तीत जास्त नागरिकांनी अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले। मी सर्वप्रथम तर जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करणार की त्यांच्या माध्यमातून पुरे महाराष्ट्रभरामध्ये आणि भिवंडी परिसरामध्ये आरोग्याच्या शिबिर हे चालू असतात। तसंच आज पद्मानगर परिसरामध्ये आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आज आरोग्याचे शिबिर इथं आयोजित केली आहे। तर मला वाटतं भिवंडी परिसरामध्ये जिजाऊ संस्थाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातातच। तसं मी आज पद्मानगर परिसरामध्ये आम्ही आवाहन केला होता की आम्ही एक 12 महिन्यासाठी एक प्रोग्राम केला आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या जिजाऊ आणि अनेक दुसरे जे संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून या आपल्या कार्यालयामध्ये आज आरोग्याची शिबिर ठेवली आहे। तर पुढच्या महिन्यामध्ये आम्ही पेन्शन योजनाच्या स्कीम ठेवू, त्याच्यानंतर राशन कार्डचे एक कॅम्प लावणार आहेत। असे अनेक ज्या कॅम्प्स आम्हाला लावता येतील, जसे मेडिकल कॅम्प असतील या असे जे कॅम्प्स असतील याच्या माध्यमातून पद्मानगर परिसर आणि भिवंडीच्या नागरिकांचा फायदा होईल ते 100% आम्ही इथं या आमच्या कार्यालयामध्ये आम्ही करू। आणि जसं मी आज शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून भिवंडीमध्ये काम बघत असतो, त्याच्या शहरामध्ये अनेक भागामध्ये आम्ही अशा कॅम्प लावू जेणेकरून आपल्या भिवंडीच्या नागरिकांचा सगळ्यांचा फायदा होईल अशी आम्ही याची योजना राबली आहे। यानंतर एक 2 लक्ष लोकांचा आता याच्यामध्ये फायदा झालेलाच आहे। आणि याच्यामध्ये पहिले तर डोळे तपासण्याचे आणि चष्मे फ्री आहेत, मेडिसिन फ्री आहेत। याच्यामध्ये आपले नेत्रबिंदूचे जे ऑपरेशन्स आहेत त्यांच्या तपासणी सुरू आहे। त्याच्यामध्ये समजा एक 8-10 पेशंट आता आम्हाला याच्यामध्ये सापडलेत, तसे अजून आता तपासणं सुरू आहे। जशी तपासणं पूर्ण होईल मग त्या लोकांना आम्ही एक टाईम देऊ, त्यांना आपल्याच कार्यालयातनं इथे घेऊन जाऊ आणि निलेश सांबरे साहेबांचा जो हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांचा ऑपरेशन करून त्यांना तिकडनं घेऊन इथं यांना सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। मी निलेश साहेबांचा मागच्या तुमच्या पहिल्या याच्यामध्ये मी त्यांचा आभार व्यक्त यासाठीच केला की त्यांच्या माध्यमातून आज हा प्युअर राजकारण न करता हे सामाजिक काम करण्याचा काम केला जातो। आता आम्ही बोलून गेलो याच्या की निलेश सांबरे साहेबांनी एक 100 ज्यांना ईश्वराने डोळे दिले नाही असे 100 पोरांना त्यांच्या शाळेमध्ये ते शिकवतात, त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवतात। आपल्या घरामध्ये एखादा असा मूल सापडला तर आपल्याला तो नकोसा होतो, तर निलेश सांबरे साहेबांचे खराच आभार व्यक्त करण्यासारखाच विषय आहे की 100 लोकांना ते कुठल्या प्रकारच्या त्या परिवारांकडून पैसे न घेतात, त्यांना सांभाळतात। त्यांना माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा असतील की त्यांनी जे काम करायला हातात घेतलंय त्यांना यश प्राप्त होतं। त्याच्यामध्ये जनतेला आव्हान हेच करणार की जसं मी सांगितलं की आम्ही 12 महिन्याचा एक पूर्ण प्रोग्राम राबवला आहे। याच्यामध्ये याचा 100% तुम्ही फायदा घ्या। आज जसं मेडिकल काम आहे, पुरं पेन्शनचा आम्ही कॅम्प लावणार आहेत, तर राशन कार्डसाठी कॅम्प लावणार आहेत। त्याच्यानंतर काही लोकांचे आपल्या आयुचे अंगाचे हातपाय जे कट होतात त्यांचे एक आम्ही कॅम्प लावणार आहेत, त्याच्याही आमचे प्लॅनिंग चालू आहे। तसे अनेक लोकांना बरं याचा फायदा घ्या असंच आवाहन करण्यात आहे। मैं बता दूं कि जो संजय कापूरकर साहब के ऑफिस में आज जिजाऊ संगठन का जो प्रोग्राम लगा
इस संगठन के माध्यम से अनेकों गरीबों का बहुत भला होता है। मैं इस संगठन का पुराना कार्यकर्ता हूँ, इस संगठन में पुराना जुड़ा हुआ हूँ। मैं भी संगठन के साथ गली गली मोहल्ले मोहल्ले शहर के अंदर जाके यहाँ से लेके कई जिलों के अंदर जाता हूँ। ये संगठन बहुत अच्छे काम करती है। इस संगठन के माध्यम से एक ही काम नहीं, बहुत से अनेकों काम हैं। एजुकेशन है, हेल्थ है, एकेडमियाँ है, फायर एकेडमियाँ है। मैं उतना बता नहीं सकता आप लोगों को कितना काम करती है। इस संगठन के माध्यम से बहुत लोगों का भला होता है। बस इतना कहना चाहूँगा। धन्यवाद।